जय भवानी वंगणपाडा टीमकडे बॅटिंग लाईनअप भरपूर चांगलं आहे. चेस करायचे तिथून आपण पाहिलं. जिथून जवळजवळ उल्लेख करायचा झाला तर यापूर्वीच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ चेस करायच्या होत्या धावा आणि तिथून मात्र तितक्या चांगल्या पद्धतीचं मात्र आपण पाहिलं तर परफॉर्मन्स मात्र आपण पाहिला करण्यापासून वंचित राहिला होता. आणखी मोठं टोटल आपण पाहिलं दुधाई स्पोर्ट्स टीमने उभं केलं होतं. आता इथून पहिली इनिंग आहे आणि पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिली आहे तर मग जय भवानी वंगणपाडा टीम चांगल्या तरीकेने क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करेल. चांगलं क्रिकेट खेळून चांगला बिग टोटल म्हणजे उभा करण्याचा प्रयत्न करेल. आणखी त्यांच्याकडे आपण पाहिलं तर ताकदवर फलंदाजी आहे. ताकदवर फलंदाजीच्या जोरावर नक्कीच एक गुड टोटल म्हणजेच आपल्या टीमला एक चांगला सन्मानजनक टोटल या पहिल्या इनिंगमध्ये ते बिल्डअप करून देण्याचा प्रयत्न करतील. आघाडीची जोडी भगवान आपण पाहतोय आणि रोशन. तकदीर भी बदलेगी तस्वीर भी बदलेगी हिम्मत ना हार मंजिल के मुसाफिर बस मेहनत कर एक दिन तेरी जिंदगी भी बदलेगी. बॉलिंग ट्रॅकवर विशाल. पहिला बॉल ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिड विकेटला खेळाडू आहेत तिथे. दहा मात्र एक मिळेल. येथे फिल्डर मात्र आपण पाहिला की घाई करत नाही आहे. त्यांना माहिती आहे फलंदाजसुद्धा आपण पाहिलं तर तितकी घाई करत नाही आहे कारण की इथून पहिला चेंडू आहे आणि पहिला चेंडू असल्यामुळे मात्र जास्त धोका घेणार नाही कारण की पहिल्या चेंडूवर बाद होणारे जे खेळाडू असतात ना डगआउटमध्ये गेल्यानंतर भरपूर पश्चाताप करत असतात. हे अनेक वेळा पाहिले मी म्हणून ते घाई करणार नाही आहेत आणि त्यांनासुद्धा माहिती आहे की आपण संयमाने क्रिकेट खेळू. आपल्याला ग्रेट संधी मिळेल चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळेल आणि त्या संधीला आपण नक्कीच नंतर साधण्याचा प्रयत्न करू. इथे आपण पाहिलं पहिला बॉल एक धाव अर्जित केली आहे आपण पाहिलं तर रोशननं आणि भगवान स्ट्रायकनकडे. वेगवान चेंडू आपण पाहिला गती होती या चेंडूमध्ये. जवळजवळ आपण पाहिलं तर एक धाव मात्र इथून जरूर मिळेल. जवळजवळच्या प्रमाणे अंपायर लेग बाय आहे का. दोन आहेत. येस म्हणजे हँडकट त्याला म्हणतायत. हाताला स्पर्श करून चेंडू नक्कीच म्हणजे जवळजवळ पडद्याला लागला तर दोन आहेत. फटका हवे त्यावेळेला शॉर्ट मिड विकेटला खेळाडू जेल ड्रॉप कॅचेस विन द मॅचेस. 30 यार्ड सर्कलमध्ये हा खेळाडूकडून मिस्टेक झाली आहे रोशनच्या माध्यमातून आणि कॅच मात्र ड्रॉप झाल्यानंतर कदाचित मग मॅच संपल्यानंतर पश्चाताप करण्याची संधी मिळेल कारण की हे कॅचेस असतात ना टर्निंग पॉईंट मोमेंटमला शिफ्ट करणाऱ्या गोष्टी जे ठरवत असतात. अंपायर काहीतरी इशारा करतायत. गाडीचा काच आहे वाटतं मिरर आहे थोडासा. हा डेफिनेटली तोच अगदी बरोबर. धन्यवाद सहकार्य केल्याबद्दल. पुढील बॉल ओहो इथे पाहिलंय आपण जोखीम भरा शॉट होता. इथे रनआउट करण्याचा प्रयत्न होता आणि धाव मात्र धोकादायक होती. लेग बाईट्सचा इशारा मिळतोय. जय भवानी वंगणपाडा टीम जो परफॉर्मन्स आपण पाहिला की मागच्या स्पर्धेमध्ये दिला होता तो परफॉर्मन्स खास करून रोशनचा एक लक्षवेधी राहिला होता. या मॅचमध्ये सुद्धा लक्षवेधी परफॉर्मन्स देण्यामध्ये रोशन यशस्वी होईल का
कारण की त्या दिवसामध्ये जण की टॉपचा फलंदाज होता, मोस्ट रनरअपचा. चांगल्या धावा त्या दिवसामध्ये त्याने केल्या होत्या. पण तो आज या स्पर्धेमध्ये थोडीशी ती लय आता त्याला मिळत नाही आहे. थोडासा डॉमिनेट करत असताना पाहायला मिळतोय. चेंडू आपण पाहिला अगदी लेग स्टंप जवळ पिचिंग झालाय, पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर वळतोय. तेच कारण प्रमुख पंच विकास वळवी जे सज्ज झालेत पंचांच्या भूमिकेत ब्रेक नंतर आणि त्यांनी इशारा मात्र वाईटचा पोचवलाय. सुरेंद्रजी घाटाल ते सुद्धा आपण पाहिलं. ठोकलायचे षटकार. इतना तेरा प्यार था मुझसे तो आज क्यों तेरा है बदला नजरिया. हाँ मेरी चमिया क्या रह गए मेरे प्यार में कमियां. हाँ मेरी चमिया. थँक्यू डीजे. इथे रोशनने षटकार ठोकलाय आणि एक चांगली मित्र म्हणेन आपल्या पारीची आगाज केलाय. पुन्हा परंतु यावेळेला मिस टायमिंग आहे. 38 सर्कलमध्ये खेळाडू मिस जजमेंट झालंय, झेल ड्रॉप झाला. चांगल्या खेळाडूला जीवनदान दिलंय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर हे जीवनदान मात्र धोकादायक ठरणार आहे. इथे पाहिलं आपण धावा मात्र मिळाल्या 2 आणि 15 धावा आपण पाहिलं या पहिल्या षटकामध्ये जोडण्यामध्ये यश मिळालंय. या आघाडीच्या जोडीला, या ओपनिंगच्या जोडीला चांगली पार्टनरशिप मात्र पहिल्या षटकामध्ये 15 धाव्यांची बिनबाद करण्यामध्ये मोठं यश प्राप्त झालं आहे. मात्र दुसऱ्या षटकामध्ये ही पार्टनरशिप आणखीन मोठी होईल का, की या पार्टनरशिपला तोडण्याचं कार्य मात्र दुधाई स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून होताना पाहायला मिळेल. वही डीजेकडे ऐकूया गाणं आणि त्यानंतर पुन्हा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. थैंक यू. क्या बेहतरीन ओवर रहा है, क्योंकि पहले ओवर में 15 रन जोड़े, लेकिन वहाँ से देखेंगे तो 2 बड़े कैचेस भी छूटे हैं. कहीं ना कहीं खामियाजा भुगतना पड़ सकता है अब दूसरे ओवर में. उल्टास गेंद डाली है, खड़े खड़े खेलने का प्रयास, हवा में गेंद के नीचे खिलाड़ी, और इस बार कोई भी गलती नहीं करेंगे. आसान सा कैच और उन्हें लपक लिया है, और इसी के साथ इस पार्टनरशिप को तोड़ने का कारनामा इस गेंदबाज ने जरूर किया है. और पहला वाला बड़ा झटका बल्लेबाजी करने वाली टीम जय भवानी टीम को यहाँ पे बड़ा वाला झटका जो दिया है भगवान के रूप में प्रहलाद जो बैटर. हा बॉल मात्र पाहावा लागेल वाईड लाईनच्या दिशेनं, आणि वाईड बॉलचा इशारा सॉफ्ट डिस्मिसल अंपायरने वाईड दिले, परंतु रेफर केलंय आता मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमनं वाईड बॉलसाठी. थर्ड अंपायर निरीक्षण करतायत, पाहणी करतायत आणि दर्शवतील. यस डेफिनेटली वाईट आहे, कारण की आमच्याकडे इशारा केल्यानंतर मग आम्हाला पाहावंच लागेल, आणि हे वाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळत आहे. उलटास आहे ऑन साइडला मनगटी फटका खेळलाय लॉंग ऑनच्या दिशेनं. फिल्डर एक आहेत, एकच धाव जोडली आहे, फिल्डिंग चांगली. मग इथून आता स्ट्राईक रोशनला मिळाले. षटकारानंतर त्याला जीवनदान मिळालं होतं. षटकारानंतर खामोश करण्याची संधी सुद्धा आली होती, परंतु ती संधी गमावल्यानंतर आता संधीला मोठ्या इनिंगमध्ये बिल्डअप करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल. फुलटॉस आहे, इथे नो बॉलचा इशारा जरूर आलाय, आणि इथे चेंडू पाहिला पण तर बाउंड्री लाईनच्या पार 4 धावांसाठी चौकार आहे. नो बॉल, आणि नक्कीच आपण पाहिलं चौकार ठोकला गेला, आणि या चौकारानं धाव फलक 22च्या घरामध्ये पोहोचलाय. थ्रीटचा चेंडू मात्र आता असेल रोशनला.
हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर वाईट आहे, म्हणजेच फ्री हिट हा कंटिन्यू असेल. जय भवानी बंगनपाडा टीम मात्र आता एक चांगल्या दिशेनं आणि चांगल्या स्थितीमध्ये दिसून येते. 23 फ्रीडचा चेंडू हवेत, परंतु या वेळेला अतिशय चांगला फटका मात्र आपण पाहिला. खेळला गेला, आक्रमक रूप धारण केलं, चेंडूला बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलं आणि एक बिग हिट फेस करत असताना रोशन आपण पाहिलं. आपल्या टीमची गरज पूर्ण करत असताना षटकार ठोकलाय. एकोणतीस धावा या षटकारानं कंप्लीट होताना पाहायला मिळतात. आणि मी आधीच उल्लेख केला होता की या खेळाडूचा कॅच सोडला होता, पण त्यानंतर परिणाम आता भोगावा लागतो की क्रिकेट मध्ये आता आणि या मॅचमध्ये आता मात्र त्याने एक डेंजरस रूप धारण केलं आहे. आणि ते रूप धारण केल्यानंतर मग आता तहसमहस करण्याचा अंदाज, मग आता जी फलंदाजी करण्याची क्षमता त्याची बेधडक आणि ताबडतोब चांगली फटकेबाजी नेहमी करताना पाहिलं आहे. आणि ते या मॅचमध्ये आता मात्र करत असताना दर्शवलं आहे त्याने सुद्धा. चांगली बॅटिंग पुन्हा एकदा पाहिला ऑफस्टंपच्या बाहेर वळून मात्र आपण पाहिलं की चेंडूला ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहिलं की अलॉंग द कार्पेटने चेंडू मिड विकेटला गेला. तत्पूर्वी 2 धावा या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून जोडल्या. टीमची टोटल आपण पाहिली इथून 31 हे आपल्याला पाहायला मिळते. षटक ऑन आहे, दुसरं 4 चेंडू फेकून झालेत. यावेळेला मात्र फटका हवेत आहे. फिल्डर आहेत, परंतु ते प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना कमी पडतायत आणि चेंडू एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पार 4 धावांसाठी चौकार. काय झालं? थँक्यू डीजे. इथून चौकारानंतर मात्र आपण फळक 35च्या घरामध्ये पोहोचलाय. हा चेंडू मात्र पाहावा लागणार आहे. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर वाईट. या ओव्हरमध्ये भरपूर धावा खर्च केल्या जात आहेत आणि भरपूर म्हणजे भरपूरच आपण पाहिला. ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर मग सुरती टीम जर पहिल्या मॅचमधला परफॉर्मन्स आणि या मॅचमध्ये परफॉर्मन्स भरपूर म्हणजे भरपूर फरक आपल्याला या इनिंग दिसायला पाहायला मिळतोय. फुलटॉस कन्वर्ट केलाय. आणखी एक चांगल्या फटक्यामध्ये मिड विकेटला क्लिअर करणारा फटका आलाय चौकार. चौकार आणि 40 धावा कंप्लीट झाल्या. फलकावर 2 षटकाची इथे झाली समाप्ती. धन्यवाद डीजे. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय सह्याद्री ट्रॉफी 2024 पहिला दिवस आहे. मॅच आपण पाहिली आहे तर 2 प्रतिस्पर्धी संघांच्या बरोबर पुढील 2 टीम्स आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. बाबुला बॉयज टीमचे कर्णधार आणि मारुती स्पोर्ट्स राजावली टीमचे कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये येऊन राहायचं आहे. विनंती दोघांना सुद्धा खूप महत्त्वाचं राहणार आहे. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आलेले गोलंदाज प्रदीप, परंतु त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली सुरुवात ही खराब होताना पाहायला मिळते. इथून आपण पाहिलं तर वाईट +22
म्हणजे जिथे 40 होत्या त्यामध्ये +2 झाल्या. चेंडू असतील 6 असरोटी टीम. आणि ज्याप्रमाणे परफॉर्मन्स पहिला मॅच जिंकल्यानंतर आणखी चांगलं व्हायला हवं, परंतु बॉलिंगमध्ये फिल्डिंगमध्ये ते चांगलं परफॉर्मन्स पाहायला मिळालं नाही आहे. थोडासा क्रॉस होऊन आपण पाहिला लॉंग लेगच्या दिशेनं फटका चांगला खेळला आहे. बाउंड्री लाईन आहे तिथे आहे आणि बाउंड्री लाईनला क्लिअर फटका करणारा मात्र आपण पाहिला चौकार फळाच्या बॅटमधून आणि चौकाराने धावफलक मात्र आपण पाहिला तर 46च्या घरामध्ये एंटर होत असताना पाहायला मिळत आहे. थँक्यू डीजे. जसं म्हटलं जाते ना की जीवन आहे खरं कसोटी, मागे वळून तू पाहू नकोस, येईल कोणी मदतीला, वाट कुणाची पाहू नकोस. हो 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 सेफ मध्ये खेळला फटका, परंतु उंची जास्त, लांबी कमी, प्रत्यय पाहते आपण फिल्डर आउटफील्ड मध्ये शतरक्षकाची कमी, जिथे कमी तिथे फलंदाज दाखवतायत आम्ही. आणि पाहिलं तर नक्कीच आउटफील्ड मध्ये होणाऱ्या चुका, चेंडू एका टप्प्याने आणखीन एक बाउंड्री लाईनच्या पार चौकार पाहायला मिळतोय आणि भरपूर इथे एक मात्र खराब प्रदर्शन मात्र गणेश कडून होताना पाहायला मिळत आहे. पुष्पा को नेशनल खिलाड़ी समझे क्या? थँक्यू. आता मात्र आपण पाहिली आहे तर विकेट किपरची साथ मिळाली. महेंद्र जे कर्णधार आहेत या टीमचे थँक्यू रोहित. इथे आपण पाहिलं बॅटर उलटा असा आहे, फटका हवेत खेळलाय, फिल्डर आलेत दूर अंतर चेस करून कॅच पकडण्यासाठी, पण कॅच पकडण्याची संधी मिळाली नाहीये, परंतु खराब थ्रो झाला. त्याला पाहणी करत असतात दोन्ही खेळाडूने आपसमध्ये कॉल दिला आणि नक्कीच आपण पाहिलं की चांगला मात्र आपण पाहिलं रनिंग बिटवीन द विकेट हे पाहायला मिळालं आणि 3 धावा जोडल्या. 3 टीमची टोटल मात्र भर पडतीये. 53 धावा फलकावर कंप्लीट होतात. षटक आपण पाहिलं तर महत्त्वपूर्ण आहे. तिसरं डेट ओव्हर मध्ये आपण पाहिलं एक डेट ओव्हरला ग्रेट ओव्हर बनवावं लागेल. रोशनचा फटका हवेत आहे, फिल्डर आहेत परंतु नाही आहे, तेच चित्र पाहायला मिळत आहे. चेंडू आपण पाहिला व्यवस्थित गॅदर करता आला नाहीये महेशच्या माध्यमातून आणि प्रत्यय मात्र जेल ड्रॉप आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पार चौकार. धन्यवाद. 57 रन स्कोर बोर्डवर पाहतोय आपण. आता फटका खेळलाय काऊ कॉर्नरच्या दिशेनं आणि 2 धावा म्हणजे जोडल्या गेल्या. 2 टीमची टोटल आपण पाहिली आहे तर मग 59 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत आणि 60 धाव्यांचं हे लक्ष असेल. 60 म्हणजे सरासरी प्रति ओव्हर मध्ये आपण पाहिली आहे तर 20 धाव्यांची असेल. चला कर्णधार असतील आणि या 2 कर्णधारांना विनंती करेन की आपण या हेमंत दादा आलेत त्यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे आणि टॉस सुद्धा आपण त्यांच्या शुभ हस्ते करूया. हेमंत दादांच्या माध्यमातून पार्थ हेमंत लाखात यांच्या माध्यमातून आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये चौकाराची हॅट्रिक्स, विकेटची हॅट्रिक्स किंवा षटकाराची हॅट्रिक्स
500 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. 2 कॅप्टन आहेत. टॉसची ओळख करून दिली जाईल. SS बाफाणे आणि SSB बाफाणे आलाय. नक्कीच दादांना विनंती करते शुभेच्छा द्या आणि विराजमान व्हा अतिथी कक्षामध्ये. राजावली टीम टॉस जिंकलाय, काय डिसाईड करणार? क्षेत्ररक्षण. काय वाटते तुम्हाला की नक्कीच क्षेत्ररक्षण करणार म्हणजेच बॉलिंग तुमची चांगली होईल? एक जरा बॉलर कमी आहे आमच्यात, पण बघूया. मग ज्याप्रमाणे आज किशोर इन फॉर्म पाहायला मिळतील. हो. ज्याप्रमाणे आपण पाहिलं की बाबूला टीमचं एक चॅलेंज तुमच्यासाठी मोठं असू शकते, परंतु नवीन तुम्ही संघ बनवला आहे, भरपूर म्हणजे चांगलं क्रिकेट खेळायचं आहे, परंतु तुमच्यात असे यंगस्टर खेळाडू असतील ना, नवीन नवीन खेळाडू, ते कोणते असे असतील की चांगलं क्रिकेटचा प्रयत्न करतील? जय आहे, प्रशांत आहे आणि पंकज. सह्याद्री स्पोर्ट्स बापानेचं आयोजन आणि सह्याद्री चषका मी शो आहे, सूरज शो आहे, अर्जुन शो आहे आणि रोशन शो आहे, राकेश शो आहे. भरपूर शो आहेत आमच्याकडे आज. फक्त शो असून नसून तर शो करावं लागेल, परंतु चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. तर मग काय वाटते तुम्हाला की राजावली टीमचं कशा पद्धतीने तुमच्यासमोर चॅलेंज असेल? आम्ही पहिल्यांदाच खेळतो त्यांच्यासोबत आणि आमच्याकडे कसं बॅटिंग लाईन चांगली आहे, बॉलिंग लाईन पण चांगली आहे. आज आम्ही 100% देण्याचं चॅलेंज करतो. आणि नक्कीच आत्मविश्वास आहे, कॉन्फिडन्स आहे की आज तुमची टीम म्हणजेच आजच्या स्क्वॉडमध्ये बघितली आपण तर एक टफची आज तुम्ही कदाचित एक नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असतील. आणि मास्टर आपल्या माससाठी तर आत्मविश्वास आणि विवरण आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवणं खूप आणि खूप गरजेचं आहे. आणि पोहोचवण्यासाठी येत आहेत आपल्या जोडीने आमचे साथी समालोचक मित्र विजयजी भोये. धन्यवाद जयेश. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आणि आमच्या अतिथी कक्षामध्ये असलेल्या आमच्या प्रमुख अतिथींचं. मॅच क्रमांक आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील हा दुसरा मॅच अतिशय महत्त्वाचा आहे. एका बाजूने आपण संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पहिला 60 धावांचं लक्ष्य ठेवलंय. यावेळेस आपण पाहिलं तर लेग बिफोरची अपील केली होती, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर एक सिंगल धाव लेग बाईच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी पूर्ण होत असताना आपण पाहतोय. गोलंदाज आपण पाहिला तर आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच रोहित वाघ. मागच्या मॅच मध्ये रोहितनं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता. 2 विकेट त्याने मिळवले होते आणि त्याच्या जोरावरती मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याला दिला होता. यावेळेस हा दुसरा बॉल ऑफ साईडला फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, सुंदर क्षेत्ररक्षण जरूर झालंय, परंतु 2 धावा या मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्यात. प्रति षटकामागे 20 धावांची जी सरासरी आहे ना, ती मात्र या ठिकाणी मेंटेन करावी लागेल प्रति षटकामागे. विशाल अँड विश्वनाथ ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी चेंडू आणि बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. चेंडू जातोय डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं. मिलतील या ठिकाणी 2 धावा. इक्के दुक्के से काम चलने वाला नहीं है मैदान के अंदर. अगर आपको 60 लक्ष्य का पीछा करना है तो मैदान के अंदर षटकार चौकार लगाने पड़ेंगे. धावसंख्या 2 ने पुढे सरकले आहे ती 5 धावा. धाव फलकावरती 5 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहित वाघ याच्या षटकातील पुढचा बॉल. टॉस डिलिव्हरी ऑन साइडला. ऑन साइडला फटका सुंदर होता, परंतु मिळतील या ठिकाणी 2. दोन्ही टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 7 या आकड्यावरती. यानंतर देखील एक अतिशय महत्त्वाचा मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. बाबूला बॉईज आणि त्यांच्या समवेत अमरदेवी स्पोर्ट राजावली बी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कनेक्शन होत नाहीये. बहिणी शॉट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. चेंडूच्या मिरेट मध्ये येऊन खेळणं खूप गरजेचं आहे. फुटवरचा वापर या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. यावेळेला चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला होता. स्क्वेअरच्या दिशेने चेंडू रवाना झालाय. एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट होते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 8 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. 8 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. आता मात्र 12 चेंडू शिल्लक असतील आणि जवळजवळ 52 धावांची आवश्यकता आहे. प्रति षटकामागे आता मात्र सरासरी आहे ती खूप वाढलेली आहे. 26च्या सरासरीनं धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण कराव्या लागतील.
सरासरी आपण पाहिली तर 20ची होती, आता मात्र सरासरी वाढल्या, आणखी 6 धावा प्लस झाल्यात प्रति षटकामागे. नंबर 2चं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर परशुराम येतोय, परशुराम गिरंधोळे. आणि त्याच्या अगेन्स्ट या ठिकाणी आपण पाहिला तर पहिल्याच बॉलवरती ठोकला या ठिकाणी चौकार विशालनं, आणि या चौकारानं धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 12 या आकड्यावरती. धन्यवाद डीजे. जवळजवळ शतरक्षक पोचला होता बॉल पर्यंत, परंतु थोडंसं संतुलन बिघडलं गेलं आणि चेंडू सीमारेषेच्या पार झाला 4 धावांकरता. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस सुंदर चेंडूच्या हाताळणी, चेंडूचा टप्पा पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त बाउन्स झाला आणि एक परफेक्ट डिलिव्हरी जरूर पाहायला मिळाली. चेंडू पडल्यानंतर अगदी बॅटरच्या नाकाच्या जवळून हा लँड झालाय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हवाई हल्ला केलाय समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला, पकडेल झेल आणि समाप्त होईल विशालचा देखील खेळ आउट. प्रदीप येतोय न्यू बॅटर मैदानी मध्ये. मागच्या मॅच मध्ये प्रदीपनं काय जबरदस्त गोलंदाजी केली होती, मात्र यावेळेस चांगली बॅटिंग त्याला करावी लागेल. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस ऑन साइडला मिडविकेटच्या दिशेनं अजय होता, त्यांच्याकडनं थोडीशी चुकी झाली. बॅकअप चांगल्या पद्धतीने मिळालं ऋषीकडनं. 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या. 3 टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 15 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती चौकार, डॉट, विकेट आणि आता मात्र 3 चेंडू टाकून झाले 4. अजून सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत 8 आणि जवळजवळ धावांची गरज आहे ती म्हणजेच यावेळेस मात्र दांडेगुल फर्निचर उद्ध्वस्त केल्या. आणखी एक महत्वाचा धक्का बसत असताना टीम उधाई स्पोर्ट चिंचोटी संघाला धन्यवाद. अजून सुद्धा 7 बॉल शिल्लक आहेत आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 45 धावा. यावेळेस अजून एक दांडी उडवली जाते. बॅक टू बॅक अजून एक फलंदाज या ठिकाणी बाद केला जातोय. काय जबरदस्त गोलंदाज आपण पाहिला तर परशुराम करणं पाहायला मिळते. लाजवाब वाटत होते बॅटरला की हा चेंडू मात्र लेग स्टंपच्या
बाहेर जाईल, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर अगदी इष्ट्यांवरती हा चेंडू जाऊन आदळलाय आणि जवळजवळ आपण पाहिलं तर 10 ते 15 फूट लांब स्टंपला अगदी उडवलंय. अति वेगानं हा चेंडू टाकला होता. आता मात्र 6 चेंडू शिल्लक आहे. त्याने जिंकण्यासाठी 45 धावांची आवश्यकता आहे. जवळजवळ या षटकामध्ये आपण पाहिलं तर 3 विकेट मिळवलेत गोलंदाज परशुरामनं. चांगली बॉलिंग. आता मात्र शेवटचं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत प्रल्हाद या खेळाडूला. प्रल्हादनं बॅटिंग देखील खूप चांगली या ठिकाणी केली, चांगला साथ दिला रोशनला आणि आता मात्र गोलंदाजी देखील चांगली करावी लागेल. यावेळेस चांगला बॉल आहे, ऑन साईडला फटका सुंदर आहे, क्षेत्ररक्षक आहे, बॅकअप साठी मिळेल फक्त एक सिंगल. आज आपण पाहिला तर वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनच्या अंतर्गत जी नियमावली बनवली आहे, हलका हाफ जे येणारे नवीन संघ असतात त्यांना मात्र सुरुवातीला हलका हाफ मध्ये निश्चितच चान्स दिला जातो आणि आज ते 12 संघ एकंदर या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी देखील आपण पाहिलं तर आणखी एक विकेट या वेळेस प्रल्हादला या ठिकाणी मिळाले जाते. पूर्णपणे बांधून ठेवलंय पूर्णपणे जे बॅटर आहेत दुधाई स्पोर्ट चिंचोली टीमचे. कुठल्याही प्रकारचा त्यांना मोठा फटका खेळू दिला जात नाहीये कारण गोलंदाजी लाजबाब पाहायला मिळते. सुरुवातीला आपण पाहिलं रोहितनं चांगली बॉलिंग केली, त्याच्यानंतर परशुराम आणि आता मात्र प्रल्हाद देखील चांगली गोलंदाजी करतोय. आणि लक्ष आपण जर पाहिलं तर एक मोठं लक्ष जरूर सेट केलं होतं. प्रथम नाणेफेकी जिंकून बॅटिंग करण्याचा जो निर्णय त्यांनी घेतला होता तो अगदी त्यांच्या बाजूने लागला असं म्हणायला हरकत नाहीये. पुन्हा एकदा प्रल्हाद षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस हवाई हल्ला केलाय बॅटर आपण पाहिलं तर महेंद्र याने आणि निश्चितच या ठिकाणी झेल मात्र पकडलाय. आता रोहितनं त्या ठिकाणी झेल मात्र पकडलाय. आता मात्र बॅक टू बॅक 2 विकेट या ठिकाणी मिळवलेत. कदाचित विकेटच्या ठिकाणी पूर्ण केली तर पार्थ हेमंत लाखात यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज दिलं जाईल, जे अनलिमिटेड कॅश प्राईज ठेवलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. यावेळेस 2 गोलंदाजांनी तो कारनामा केलाय, विकेटची हॅट्रिक मिळवले. सकाळच्या सत्रामध्ये मनीष कोल्हेकरने विकेटची हॅट्रिक पूर्ण केली आणि मागच्या मॅच मध्ये आपण पाहिला तर प्रदीप याने ती विकेटची हॅट्रिक पूर्ण केली. मात्र यावेळेस संधी आले ती म्हणजे प्रल्हाद यासाठी. यावेळेस झेल पकडला जाईल का? ओ हो 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 हो, हा झेल पकडला असता तर कदाचित या ठिकाणी 500 रुपये मिळवले असते गोलंदाजानं, परंतु संधी हुकलेली आहे. यावेळेस आम्ही डगआउट मध्ये देखील थोडासा वातावरण आपण पाहिलं तर आनंदाचा वातावरण होता, एन्जॉयचा. षटकातील पुढचा बॉल यावेळेस सफल क्रॉस झाले होते. बॅटर बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता फाईन लेगच्या दिशेनं, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. अतिथी कक्षामध्ये आपण पाहिलं तर हेमंत लाखात देखील होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरती देखील स्माइल पाहायला जरूर मिळाली होती. यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी, चेंडूला पाठवलंय, शॉट मिड विकेटच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार. धन्यवाद डीजे. षटकातील पुढचा बॉल यावेळेस स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कुठल्याही प्रकारची धाव या ठिकाणी घेतली जात नाही आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 सामने जिंकलेत जय भवानी वंगणपाडा टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन वंगणपाडा टीम अँड हायलेक दुधाई स्पोर्ट चिंचोटी.
धन्यवाद. 2.5 आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. रुपेश दांडेकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. स्वागतम सुस्वागतम रुपेश. चला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. 10 बॉल मध्ये 35 धावांची एक माफक पारी ज्यांनी या ठिकाणी पेश केली तो खेळाडू आहे रोशन गिरंदोले. ठरला या सामन्याचा सामनावीर. रोशन आपण या मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी.